काय झाले? नाही माधवराव, आमचे घरून निरोप घेऊन गडी आला होता. तो म्हणत होता की रमाबाई वहिनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास आल्याच नाहीत. साऱ्यांनी बराच वेळ वाट पाहिली. हे सारे गृहीतच धरावयास हवे. रमाबाईंनी स्वतंत्रपणे एकट्याने बाहेर पडणे तितकेसे सोपे नाही. मग ते हळदी कुंकवासाठी का असेना. पोटभर होऊ दे रे माधवा. अगो रमे, बघत काय बसलीयस? पानात भाजी वाढ. लक्ष कुठे आहे तुझे? हळदी कुंकवाला जायला जमले नाही हे सांगावे का? नको. का नाही जमले विचारले तर काय सांगायचे? शब्दाने शब्द वाढेल. नकोच ते. गप्पच बसलेले बरे. बघितलेस ना दुर्गे, आज रमाला हळदी कुंकवाला जाऊ दिले नाही मी. आणि हळदी कुंकू कसले? ते फक्त नावाला. बाकी सगळे नको ते उद्योग. म्हणजे हेच इंग्रजीत काय बडबड करणे, बुके काय वाचणे. देवा देवा देवा, सगळी मिळी त्या टवळ्यांची सभा. आणि ह्या बायका कसल्या? सगळ्या आगुचर आहेत, नुसत्या आगुचर. आणि त्यात हे आपलं पात्र. चाललं होतं हौसेने, बरोबर जामली तिला आणि घरात बसवली. तुला सांगते, ह्या जागी जर माई असती ना तर कधीच गुंडाळले असते हो तिला आणि गेली असती ही रमा हळदी कुंकवाला. माईचे म्हणजे काय? कोणाच्या डोळ्यातून जरा जरी अश्रू आला ना तरी ही विरघळलीच. तिचे आपले असेच असणार. तिचे जाऊ दे गो. पण दुर्गे, तू मात्र माझ्याकडून कडक शिस्त कशी लावून घ्यायची ना ते शिकून घे गो. नाही, घरात आपलाच वचक असला ना तर मानही आपलाच ठेवला जातो.